हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर सगळ्यांना पहिली गोष्ट हॅपी न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून पण। तर बघा, ओ द्या ना शुभेच्छा। लाजायले बोलायला लाजायले। तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा असंच मला वर्षभर असंच सपोर्ट असून द्या। सबस्क्राइब करा जरा आपल्या चॅनलला। आणि न्यू इयरचं बघा, आमचं काय आजचं नियोजन नाही एवढं खासच आहे बरं का। तर दिवसभर माझा मूडच नाही होता। आता बाहेरून आलोय बघा आम्ही, आणि मस्त असं बाहेरूनच पार्सल मागवले। घरी काहीच नाही बनवलं मी आज, खूप कंटाळली। बनवणार होते पण आहो ना म्हटलं मला नाही बनवायचं, मग आम्ही आणलं पार्सल। तर तुम्हाला दाखवतो काय आणले पार्सल। इकडे मी केली होती पावभाजीची तयारी, सगळी झाली होती पण माझा मूड गेला बनवायचा। मग मी गेले बाहेर आणि असं मस्त मस्त पार्सल आणले बघा। इकडे आहेत रोट्या, ह्याच्यामध्ये आहे कोल्हापुरी मिक्स भाजी, आणि इकडे हे काय बाजार इकडे पण आहे बघा, बघू शकता। आता फक्त घरी राईस बनवणार आहे, असे मस्त गुलाबजामुन। माझं किचन वाटतं किती पण आवरा असंच होतो, हे बघू शकता। इकडे गुलाबजामुन आहेत, आणि हे बघा इकडे पावभाजीची सगळी तयारी, मसाले वगैरे आणले, पण माझी इच्छाच गेली। इकडे तांदूळ आहेत, तर ही बॅग इकडे ठेवूया एक। आणि इकडे काही सामान आणले थोडंफार, तुम्हाला दाखवते। हे पण दाखवते थांबा। किचन वाटतात तरी पण जागा नाही पुरत मला बघा। तर ह्याच्यामध्ये पण आणले बघा मी काय काय सामान आणले। हे आहेत कोलगेट वगैरे ठेवायचं, आणि इकडे आहेत चाकू, आणि हे बघा आहो हे आहेत डांबर गोळ्या बाथरूम मध्ये वगैरे ठेवायला, आणि साहेबांच्या पार्टीचा हे बघा ग्लास बघू शकता। पाणी प्यायचं नाहीये, ते पप्पाचे हे बघू शकता। हे 2 ग्लास आणले। तर चला मी आता असं मस्त गुलाबजामुन आणलेत बघा, गोड नवीन वर्षाचा असं खायला। तर चला मी असं मस्त आता भात बनवते। बाहेरचा भात नाही एवढा आवडत, घरी मस्त बनवते। तर बघू शकता आता मी इकडे करणार आहे जिरा राईस। अशी मस्त भाजी, एवढी पुरणार नाही म्हणून आहूंना परत भाजी आणायला पाठवली। गेले पप्पा, जाऊन दे आता। तर बघा जिरे पॅकेट संपलं होतं, घेऊन आले आता जिरे। आणि असा मस्त हे बघा जिरा राईस बनवणार। आणि हे वाले चावल खाती मी 60 वाला काय बोलतात त्याला, कोलम। तर हे डेली यूजला मी हे यूज करते। आणि असं म्हणजे जिरा राईस वगैरे असलं ना तर बिर्याणीवाला करते, पण तो आता मी आणला नाही। पण आता म्हटलं हाच करूया डेलीचा। तर चला आता मस्त आपण जिरा राईस करूया। हे बघू शकता असे मस्त आपला जिरा राईस इकडं 5 मिनिटात रेडी होतं आहे ना। बाहेरचा एवढूसच येतो आणि ते पुरतही नाही म्हटलं, आपलं घरी मस्त घरभर गच्च खाता येते। थोडासा नमक कोथिंबीर पण टाकते, पण मी आज नाही टाकलं माहिती का, तर उशीर झालाय ब्लॉग पण टाकायला, म्हटलं पटापटा। हे बघा असं मस्त इकडे झालेला आहे आपला जिरा राईस। रोज रोज बनवतो स्वयंपाक, कधी तर बाहेरचं पण खायचं आहे ना, तर एवढा आम्हाला बस होतो। थोडंसं अजून थोडं पाणी लागेल, तर कोलमला जास्त पाणी लागतं। हे बघा असं मस्त हा। तर आता असा मस्त इकडे जिरा राईस फुलून शिजून, आणि मी इकडं पावभाजीची सगळी तयारी केली होती, पण माझं नंतर मूडच गेला करायचं आहे बघा। इकडे सगळ्या भाज्या शिजून घेतल्यात, बीट वगैरे, पण मी आता हे उद्याच्याला बनवणार, आज नाही बनवणार। माझ्या मूडवर काम असतं बरं का। चला, आणि हे कोलगेटचं नाही का, माझं वरतं नवीन बाथरूम बनवलं आहे ना, तर ते घेतलं होतं, पण ते लईच
कलर खराब झाला म्हणून हे वाला आणला. आणि अशी मस्त भाजी बघा, कोल्हापुरी तुम्हाला एवढी छान लागते, दाखवते. तर हे बघा अशी मस्त मस्त आपली भाजी. तर मी म्हटलं आहो ना एवढी नाही होणार, परत घेऊन या. तर परत गेले ते आणायला. म्हटलं कुठं बनवायचं, मला कंटाळा आलाय खूप. आज रोज रोज बनवतच असतो आहे ना आपण, कधी तर सुट्टी. तर बघा ही अशी मस्त गुलाबजामुन सोबत आता आहोची पार्टी होईल न्यू इयरची. आहोंना सुट्टी आहे. आणि इकडे हे गुलाबजामुन मस्त हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि बघा कालची भजी एवढी सारी उरली, पण कोण नाही खाणार आता. तर चलो. तर बघा अशा रोट्या म्हटलं थंड झाल्यात, तर थोडंसं गरम करावं. हे बाहेरचं जेवण असंच असतं बघा ना, मी घरी बनवते ह्याच्यापेक्षा भारी. कंटाळा करतो आणि असं होतं. मग म्हटलं चला गरम करूया ह्याला अशा मस्त. पोरं खातील गरम गरम. आणि हे डबा मी काही फेकत नाही बरं का, हे डबे मला कामच येतात काही ठेवायला. तर चला अशा मस्त आता मी गरम करते रोट्या. ह्या छान लागतात बघा. भात पण शिजते. तर तुमचा कसा न्यू इयर झाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळे असेच मला सपोर्ट करत राहा. आणि काय बोलायचं होतं मला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन वर्षाचं माझं काय तर मला जसं काही गरज नाही बरं का, पण मला नाही का माझ्या पायावर काहीतरी उभं करायचं. आणि मला वेळ आहे व्हिडिओ बनवायचं. तर काय सांगायचं, तर मी वेळ माझं काही कमी नाही होणार. तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा. आणि चला आमच्या तर न्यू इयर असा तुमचा कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा. भुका लागली पिल्या? तर इकडे आमच्या पिल्याला भुका लागली. कोण बोलला? नाही लागली पिल्लू, तुला उद्धट बोलत चालली आहे सांग, फटके देईन मी. तर चला आहो ना, तर काय आता टाइम लागन. आम्ही घेतो जेवण. पोरं ते बसले की त्यांचा टाइम कधी त्यांना कळत नाही. चलो आज के लिए इतना ही, मिलते हैं कल के ब्लॉग में. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकन दाबायला विसरू नका नवीन वर्षासाठी प्लीज. तर चलो बाय.